काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात वंदे मातरमच्या पूर्ण आवृत्तीच्या गायनावरून राजकीय वाद निर्माण झाला असा भाजपनं आक्षेप घेतला। सोनिया गांधी यांनी वंदे मातरम थांबवण्याची सूचना केली असा आरोप भाजपनं केला। मात्र काँग्रेसकडून हा दावा फेटाळण्यात आला। सोनिया गांधी यांनी केवळ ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्यास सांगितलं असं स्पष्टीकरण देण्यात आलं। पण नेमकं काय घडलं पाहूया त्या रिपोर्टमधून। दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम सुरू झालं। वंदे मातरमचं गायन। एकीकडे ध्वजस्तंभाजवळ राहुल गांधी, अजय माकन हे उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला मल्लिकार्जुन खरगेंसोबत सोनिया गांधी उभ्या आहेत। वंदे मातरमची 2 कडवे झाल्यानंतर अचानक अस्वस्थता, हालचाल वाढलेली दिसली। राहुल गांधी विचार करत इकडे तिकडे पाहू लागले। तिकडे सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात ही कुजबूज सुरू झाली। सोनिया गांधी काहीतरी खाणाखुणा करतायत, सूचना करताना दिसल्या आणि त्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली। सोनिया गांधी वंदे मातरम थांबवण्यास सांगत होत्या असा आरोप भाजपने केला। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, अराजकता नाही तर काय आहे, एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे। काँग्रेसकडून मात्र सोनिया गांधी यांनी वंदे मातरम थांबवण्याची सूचना केल्याचा दावा स्पष्टपणे फेटाळलाय। काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या म्हणण्यानुसार मंचासमोर काही कॅमेरामॅन आणि कार्यकर्त्यांची हालचाल सुरू होती। त्याचवेळी मल्लिकार्जुन खरगे बराच वेळ उभे होते, त्यामुळे सोनिया गांधी यांनी त्यांना बसण्याची व्यवस्था करण्याची सूचना केली। पूरा भाषण गाया गया क्योंकि संसद में इस पर चर्चा हुई, संसद में इस पर बहस हुई, 16 घंटे की बहस हुई, हमने अपनी राय रखी। मैंने खुद सारा इतिहास बताया जो प्रधानमंत्री और गृहमंत्री को जानकारी थी नहीं। सारे सांसदों को मैंने अवगत कराया कि किस संदर्भ में वो वंदे मातरम का निर्णय लिया गया है। पर आज कांग्रेस आज यहाँ इंदिरा भवन में पूरा वंदे मातरम गाया गया, इसमें कोई वाद विवाद का सवाल नहीं उठता। मात्र या स्पष्टीकरणानंतरही राजकीय आरोप प्रत्यारोप थांबलेले नाहीत। ठाण्यातून काँग्रेसच्या या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोनिया गांधींच्या भूमिकेचं समर्थन केलं। त्यांच्या मते वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांना मान्यता आहे आणि पुढील कडव्यांवर ऐतिहासिक आक्षेप राहिलेले आहेत, त्यामुळे सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केला असेल तर तो संविधान आणि परंपरेची जाणीव ठेवूनच केला असा दावा आव्हाड यांनी केलाय। मला माहित नाही काय झालं आणि काय कशावरून झालं, त्यामुळे ह्याच्यावरती काही बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही। तुमचं लक्ष ह्याच्याकडे कसं जात नाही की मल्लिकार्जुन खरगे भाषण देऊन गेले आणि त्याच्या जागेवर यज्ञ करून एक दलित माणूस इथे भाषण कसा देऊन गेला, ही जागा अपवित्र झाली, ती पवित्र करून घ्यायला पाहिजे। ही मानसिकता भारतामध्ये मान्यता त्याला द्याल का? ही कुठली वृत्ती आहे? ही मनुवादी वृत्ती आहे। या मनूला ठेचला पाहिजे या देशामध्ये। सदर व्हायरल होत असताना तो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा, चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने। या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत आणि विशेष करून वंदे मातरमच्या आडून अशा स्वरूपामध्ये कोणत्या गोष्टी करणं हे अशोभनीय आहे। मी श्रीखंडी त्यांना म्हणणार नाही, मात्र असे आरोप वंदे मातरमच्या आडून करणं हे संपूर्णतः चुकीचं आहे। वंदे मातरम हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील हे गीत आहे। त्यातील सुरुवातीची 2 कडवी तुलनेनं अधिक व्यापकपणे सार्वजनिक आणि राष्ट्रीय संदर्भात वापरली जातात, त्यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या याच भागाचं गायन ऐकायला मिळतं। भारतीय जनता पक्षानं त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तिरंग्याला कधी राष्ट्रध्वज मानलं नव्हतं, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नव्हता आणि वंदे मातरम आणि जनगण मन हे त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात कधीही म्हटलं नाही। आम्ही 1937 पासून वंदे मातरम म्हणतो। वंदे मातरम आणि जनगण मन हे आमचे श्वास आहेत, आमचे प्राण आहेत। आम्ही त्याचा अवमान कधीही करत नाही। ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये गद्दारी केली त्यांनी वंदे मातरमची दुहाई आम्हाला देणं याचा मी निषेध करतो।
2026 मधील केंद्र सरकारच्या नव्या प्रोटोकॉलनुसार वंदे मातरमची मूळ 6 कडव्यांची अधिकृत आवृत्ती सरकारी समारंभामध्ये गायली जात आहेत। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त 6 कडवे गायले गेले आणि याच फरकामुळे आजचा राजकीय वाद अधिक रंगला। वंदे मातरम हे केवळ एक गीत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाशी जोडलेलं एक राष्ट्रगीत आहे। त्यामुळे प्रश्न केवळ कोणी थांबवलं किंवा कोणी गायलं एवढाच नाहीये। काँग्रेस मुख्यालयातील ह्या घटनेवरून सुरू झालेला वाद आता राजकीय आरोप प्रत्यारोपांपलीकडे जाऊन वंदे मातरमच्या ह्या अधिकृत नियमांवरती आणि त्यांच्या राष्ट्रीय महत्त्वावर चर्चा घडवून आणतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।